शिर्डीमध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेत निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले। अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावं। शिर्डीतील माता भगिनी सुरक्षित राहाव्यात आणि समृद्ध शिर्डी घडविण्यासाठी विखे पाटील परिवार सातत्याने प्रयत्नशील आहेत, असं प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी छत्रपती शासनच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात केलंय। यावेळी छत्रपती शासनच्या वतीने घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या कुटुंबियांना 7 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला। तसेच शिर्डीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या 300 कुटुंबांना घरगुती आवश्यक वस्तूंचं वाटपही करण्यात आलंय। विखे पाटील परिवाराच्या वतीनेही तिन्ही कुटुंबांना 7 लाख रुपयांची मदत देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। शिर्डीत शांतता आणि सुरक्षितता टिकविण्यासाठी यावेळी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। ग्रामस्थांनी एकमुखाने अनिष्ट प्रवृत्तींचा विरोध करण्याचा आणि समाजहिताचा निर्णय घेण्यासाठी एकोप्याने राहण्याचा निर्धार केला। याबद्दल डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांचे आभार मानले। शिर्डीच्या विकासासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शिर्डी बस स्थानकाच्या समोर शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली। तसेच शिर्डी सुरक्षित राहावी आणि चुकीचे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे असं आवाहनही त्यांनी केलंय। साईबाबा संस्थांच्या टोकन प्रणाली बद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी यामुळे मंदिर परिसरात दररोज 10,000 लोकांची गर्दी कमी झाल्याचं सांगितलंय। मात्र हे 10,000 लोक कोण होते याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। शिर्डीच्या सुरक्षिततेसाठी आणि भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील। कोणी अन्यायग्रस्त झाल्यास विखे पाटील परिवार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील। समाजहितासाठी सत्य बोलायचं असेल तर त्यासाठी कोणताही विरोध पत्करण्यास आम्ही तयार आहोत, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय। यावेळी शिर्डीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे। जयंतीनिमित्त छत्रपती शासन शिर्डी यांच्या वतीने आयोजित असलेल्या शिवजन्मोत्सव 2025 या कार्यक्रमाला व्यासपीठावरील उपस्थित असलेले माननीय ग्रामस्थ, सन्माननीय पत्रकार आणि आजच्या या शिवजयंतीचा औचित्य साधून शिर्डीमध्ये एक आठवड्यापूर्वी जे काही घृणकृत्य झालं आणि सर्वसामान्य नागरिकांनी, निष्पाप लोकांना त्याचे प्राण गमावे लागले असे कैलासवासी सुभाषजी घोडे, कैलासवासी नितीनजी शेजूळ आणि त्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले श्री कृष्णाजी देहरकर अशा तिन्ही कुटुंबियांना मदत देण्याचा जो निर्णय छत्रपती शासनाने घेतला, मला असं वाटतं शिवजयंतीमध्ये हा निर्णय एक आदर्श म्हणून सगळ्या महाराष्ट्रापुढे जाईल की जे खरंच गरजू लोक आहेत, ज्या लोकांना खरंच अर्थसहाय्याची आवश्यकता आहे आणि रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपला पूर्ण आयुष्य घालवलं त्यांचं विचार घेऊन हा छत्रपती शासनाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं। मी माझ्या विखे पाटील परिवाराच्या वतीने छत्रपती शासनाच्या तमाम समन्वयकांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो। झालेली घटना ही दुर्दैवी होती। सगळ्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन या निर्णयाचा, या घटनेचा निषेध केला आणि निषेध झाल्यानंतर काही निर्णय शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेमध्ये घेण्यात आले। बऱ्याच वर्षांनंतर शिर्डीची ग्रामसभा एवढी मोठी पाहायला मिळाली। प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती, प्रत्येक पक्षाचा व्यक्ती त्या ग्रामसभेमध्ये येऊन शिर्डीच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून शिर्डीच्या महिला, शिर्डीचे मुलं हे सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलत जावेत असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आणि त्याची अंमलबजावणी आता सुरू केलेली आहे। दुर्दैवी बाब एक आहे की काही लोक या झालेल्या कारवायांना
जातीचा रंग देऊ इच्छिता, धर्माचा रंग देऊ इच्छिता, मी आज या व्यासपीठावरून आवर्जून सांगतो, ना साईबाबांनी कधी जाती धर्मामध्ये भेदभाव केला, ना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती धर्मामध्ये भेदभाव केला, आणि ना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब कधीही जातीच्या भेदभावाने कारवाई करतात. हा विषय शिर्डीच्या सुरक्षतेचा आहे आणि सुरक्षित शिर्डी, समृद्ध शिर्डी आणि शिर्डीच्या महिला आणि आपले मुलं सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही करावं लागेल ते शेवटच्या श्वासापर्यंत विखे पाटील परिवार करणार. हा निर्णय आपण घेतलेला आहे. कोणाला वाईट वाटू, कोणाला चांगलं वाटू, कोणाला राजकारण करायचं तो करू शकतो. मतासाठी लोकांचे प्राणापायी लाचार होणारे आम्ही नाही. ज्याला नाही मतदान टाकायचं नाही टाकावं, काय फरक पडत नाही. पण शिर्डी सुरक्षित होणार हा निर्णय आपण घेतला आणि तो शेवटपर्यंत नेणार आहोत आणि कारवाई ही चालत राहणार. गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक या ठिकाणाहून उखडून फेकण्याचा जो ध्यास आपण घेतला पक्षविरहित, आणि पोलीस यंत्रणेला देखील विनंती करेल की जी कारवाई चालू आहे, काही लोक जातीचा रंग द्यायचा प्रयत्न करतील, काही लोक महामानवांचं नाव वापरून या गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला जो संकल्प शिर्डी ग्रामस्थांनी घेतला त्या संकल्पाच्या पाठीशी ठामपणे उभं राहून हा निर्णय आपल्याला पूर्ण घ्यायला जायचा. ज्या गोष्टी आतापर्यंत चालल्या त्या चालल्या, कारण की तोपर्यंत ही गोष्ट ग्रामस्थांच्या जीवावर बेतलेली नव्हती. पण जर आज नशेच्या रुंदीमध्ये सर्वसामान्य राहा चालणाऱ्या माणसावर जर हल्ला होत असेल तर ही गोष्ट सगळ्यांना जागा करणारी आहे. आज सगळ्यांचे डोळे उघडले. आज ज्या व्यवसायाला चालना देण्यासाठी इकडून बाहेरून आलेले लोक नाहीयेत, हे लोक आपल्याच ग्रामस्थांनी त्यांचा व्यवसाय चालवा म्हणून आणलेले लोक आहेत. एवढे दिवस कैलास बापू साक्षीदार आहेत, कमलाकर असतील, आबा असतील, कधीही शिर्डीच्या व्यवसायाच्या प्रक्रियेमध्ये नामदार साहेबांनी लक्ष घातलं नाही. आतापर्यंत शिर्डी ग्रामस्थांना जे वाटतं ते झालं नाही. पण हा हस्तक्षेप आपल्या मुलाबाळांच्या सुरक्षेसाठी आहे, तो हस्तक्षेप आम्ही करणार आणि कारवाई होत राहणार, या बाबतीत कुठली शंका नाही. आपण भूमिका घेतली की प्रसादालयाचं जेवण बंद झालं पाहिजे, साई भक्तांसाठी नाही. साईबाबा संस्थांनी निर्णय घेतला, आपण दर्शन रांगेमध्ये जेव्हा जेवणाचे पास वाटायला लागलो, रोज मागच्या 15 दिवसामध्ये रोज 10,000 लोक जेवायचे कमी झाले. 10,000 म्हणजे साई भक्त नव्हते तर कोण होते? हे कोण साईबाबांच्या या प्रसादालयामध्ये येऊन जेवत होते? हे भोजनालय नाहीये, हे प्रसादालय आहे आणि ते साई भक्तांना, कारण की या ग्रामस्थांना माहित होतं की हा मुलगा आमच्यासाठी बोलतो. रोज 10,000 लोक कमी होणं म्हणजे किती मोठा आहे. लोक कोण होते? साई भक्त नव्हते. साई भक्त दर्शनाच्या रांगेतून त्यांना पास मिळतो, म्हणजे 10,000 लोक रोज. हे मला हा निर्णय बदलल्यानंतर सिद्ध होणं गरजेचं होतं, ते कागदावर सिद्ध झालं. मी मीडियाच्या बांधवांना विनंती करेल की अधिकृत कागद तुम्ही जाऊन संस्थांमधून घ्या. आणि पेड जेवणं हे 1500हून 4,000 वर गेले. त्या संस्थांना उत्पन्न मिळण्याचा अधिकार नाही. काय चुकीचं बोललो मी की संस्थांच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून आमच्या परिसरातल्या मुलींचं शिक्षण व्हावं यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आणि करून घेणार. हे कोणी थांबू शकत नाही. कोणाला माझ्याबद्दल काय वाटतं याच्याशी मला काय फरक पडत नाही. माझी जबाबदारी शिर्डीच्या ग्रामस्थांप्रती आहे, माझी जबाबदारी शिर्डीच्या तरुणांप्रती आहे, माझी जबाबदारी शिर्डीच्या आमच्या माता भगिनींप्रती आहे. ती जबाबदारी मी पार पाडणार. आणि असे कठोर निर्णय जे कोणाला आवडू अथवा न आवडू पण आपल्याला घेणं आवश्यक आहे. आणि मी आभार व्यक्त करेन छत्रपती शासनच्या प्रत्येक युवकाचं, ज्यामध्ये प्रत्येक जातीचा मुलगा आहे, प्रत्येक भागाचा मुलगा आहे, की त्यांनी माझ्या या भूमिकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. कारण की ही शिर्डी माझी नाही, ही शिर्डी आपल्या सगळ्यांची आहे आणि आपली शिर्डी ही सुरक्षित राहावी या दृष्टिकोनातून निर्णय होणार. आपण नवीन पथक गठीत केलं. घटना घडल्यानंतर पोलीस डिपार्टमेंटने स्वतः एलसीबीच्या नियंत्रणाखाली 7 लोकांचं सेपरेट पथक निर्णय केलेला आहे. 11 वाजता शिर्डी बंद झाली पाहिजे
हा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. त्याची अंमलबजावणी अजून आता अनाउन्सिंग नगरपालिकेच्या माध्यमातून दिघे साहेबांनी सुरू केलेली आहे. व्यवसायापोटी आर्थिक उत्पन्नासाठी माझी आपल्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे की सहकार्य करा. जी नियमावली ठरलेली आहे त्यासाठी सहकार्य करा. आज पैशापायी आपल्या मुली आता सुरक्षित राहिल्या नाहीत. पैशापेक्षा आपल्या परिवाराचा मोह ठेवा, तर आपण जगू, नाही तर अन्यथा काहीच राहणार नाही. या ज्या घटना घडल्या, निष्पाप लोकांचं बळी गेलं, यांच्यासाठी साईबाबा संस्थान विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार आले. त्यांनी देखील त्यांचा विमा उतरवलेला. त्यांना 25 लाखाची मदत, विविध कार्यकारी 10 लाख होते, विठ्ठलराव 40 लाखाची मदत त्यांच्याकडून मिळणार आहे. मी संस्थांना त्वरित आदेश दिले आणि त्यांना सांगितलं की ज्या लोकांचा विमा उतरवला बँक ऑफ बडोदामध्ये, परमनंट जो होता व्यक्ती त्याला 40 मिळतील आणि जो टेम्पररी आहे त्याला 25 मिळतील. ते प्रस्ताव देखील प्रांतांच्या माध्यमातून आपण मूव्ह करणार आहोत, त्यांनाही ते मिळणार. आणि जी भूमिका छत्रपती शासनाने घेतली, माझी आवर्जून विनंती आहे, मी आदेश करणारा एवढा मोठा माणूस नाही, पण आज जेव्हा संस्थांच्या कर्मचाऱ्यांची हत्या झाली, तर जेवढा निधी आज छत्रपती शासनाने दिला तेवढाच निधी विखे पाटील परिवाराकडून देखील या परिवारासाठी दिला जाणार आहे. आणि मला अधिक आनंद होईल बापू की जर संस्थांच्या कर्मचाऱ्यांची हत्या झाली असेल तर संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी किमान आपल्या 1 दिवसाचा पगार देखील या परिवारांना दिला पाहिजे. ही घटना आज यांच्यावर होतं, तुमच्यावर, परवा कोणावर तरी आहे. आपण एकामेकासाठी उभं राहिलो नाही तर मग कोण उभं राहणार. तर माझी विनंती आहे सगळ्या कर्मचारी बांधवांच्या संघटनेंना, आणि मी विनंतीच करतो, हा काय माझा आदेश नाही, पण मी विनंती करेन की हा जर एकोपा संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी दाखवला आणि त्यांच्यामधल्या एखाद्या बांधवाची हत्या झाल्यानंतर त्याच्या परिवाराच्या पाठीमागे संस्थांचा प्रत्येक कर्मचारी जर उभा दिसला तर मला वाटतं हे देशामध्ये एक आदर्श म्हणून शिर्डीचं नाव घेतलं जाईल, ही माफक अपेक्षा माझी आहे. जसं छत्रपती शासन पुढे आलं, त्यांचा काही संबंध नाही या लोकांशी. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत म्हणून आमचा संबंध आहे, म्हणून आम्ही मदत करतोय. पण ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे. आणि जसं काल काही घटना घडली, काहीतरी ताट विकताना 4,000 रुपयाचं ताट, तर गुन्हा नुसतं विकणाऱ्यावर नको, ज्या दुकानातून विकलं गेलं त्या दुकानदारावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. कोणतं दुकान होतं तिथून ते ताट घेतलं गेलं, म्हणजे दुकानदार प्रोत्साहन देतो का त्या गोष्टीसाठी? म्हणजे जेवढं या परिस्थितीसाठी हे विकणारे दोषी आहेत, तेवढेच त्या दुकानातून हे लोक यांना भाड्याने घेतात हे तेवढेच दोषी आहेत. म्हणून कारवाई शेवटपर्यंत मुळात सकट गुन्हेगारी उपटली तर आपण या ठिकाणी टिप्पणी म्हणून मूळ शोधलं पाहिजे. मूळ शोधा. पुन्हा अवैध व्यवसाय एखाद्या हॉटेलवर चालू आहे तर नुसतं व्यवसाय करणाऱ्यावर नाही, हॉटेल मालकावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही कारवाई झाली पाहिजे. हे दाखवून दिलं पाहिजे पोलीस डिपार्टमेंटने शिर्डीला की जो निर्णय गरिबासाठी येतो, बंगल्यावाल्यासाठी सुद्धा आहे, जो निर्णय राहत्यांच्यासाठी येतो, गाडीवाल्यासाठी सुद्धा आहे. ही हिंमत पोलीस डिपार्टमेंटने दाखवणं काळाची गरज आहे. त्याचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक शिर्डीचा ग्रामस्थ शेवटच्या श्वासापर्यंत लढेल, हा विश्वास या शिवजयंतीच्या निमित्ताने व्यक्त करतो. बोलताना जरा भावूक झालो, पण मी भावूक माणूस आहे. माझ्या परिसरामध्ये माझ्या घरच्या लोकांना कोणी हल्ला करत असेल तर मी कोणाला सोडणार नाही. हे शेजूळ परिवार हा माझा परिवार आहे, घोडे माझा परिवार आहे, हा देरकर माझा परिवार आहे. विखे पाटील परिवार फक्त 4 लोकांपुरतं नाहीये, हे सगळे समोर बसलेला माझा परिवार आहे. कोणावर जरी हल्ला झाला तर सुजय विखेवर हल्ला करण्यासारखा विषय, म्हणून हे आता कोणाला माफी नाही. इथं बॅरिकेडिंग आपण हाईट झोन रिस्ट्रिक्शन लावतोय, सगळ्या गोष्टीवर नियंत्रण येईल. आणि मला विश्वास आहे की पोलीस डिपार्टमेंट, नगरपालिका प्रशासन, मला एक 2 अधिकाऱ्याचा फोन आला, ते म्हणतो तुम्ही एवढं उघडपणे का बोलता, तुम्ही फक्त आढावा बैठक घेत चला. म्हटलं घाबरणारा सुजय विखे नाही, चांगल्या चांगल्या लोकांना तिकडे जाऊन गाठी केलेलं आहे, त्याला काय फरक पडत नाही. कोणाला घाबरायचं, काय फरक पडतो? काय बोलल्याने मतं कमी होतील, होऊ द्या, पण जे योग्य आहे, जे समाजहिताचं आहे तेच आपण बोलणार आणि ते शेवटपर्यंत नेण्याची क्षमता या छत्रपती शासनच्या माध्यमातून, या युवकांच्या माध्यमातून हा जो लढा आपण उभा केलेला आहे, हा लढा छत्रपती शासन, युवा ग्रामस्थ, शंभूराजे प्रतिष्ठान या सगळ्या युवकांना एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. परत एकदा छत्रपती शासनच्या माध्यमातून
आज हा जो उपक्रम तुम्ही घेतला, मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या छत्रपती शासनाच्या प्रत्येक समन्वयकाच्या मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि आपण नुसतं कार्यक्रम घेऊन साजरा करणार नाही आहोत. मी तुम्हाला शब्द देतो की या शिर्डीमध्ये बस स्टँड समोर पाटबंधारे विभागाची जागा दिलेस किती एकर आहे? 20 गुंठे जागा आहे. या 20 गुंठे जागेमध्ये पुढच्या 1 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं स्मारक आपण उभारणार आहोत. शिवसृष्टी म्हणून त्याचं निर्माण केलं जाणार. जसं साईबाबांचा हा पुतळा या ठिकाणी आपण त्या त्रिकोणामध्ये उभारला, सेल्फी पॉइंट झाला. महाराष्ट्रामधला येणारा प्रत्येक साई भक्त त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापुढे भेट दिल्याशिवाय जाणार नाही, असं स्मारक आपण तयार करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कागदाची पूर्तता सुरू केली आहे. हे तुमच्यामुळे मिळालेलं मंत्रिपद आहे. जलसंपदा विभाग आपल्याकडे आहे. जागा आली, महसूल मध्ये होतो. जागा मिळाली, नगरपालिकेला देऊन टाकली गरिबांसाठी. थीम पार्कची वर्क ऑर्डर सुरू मिळालेली आहे. थीम पार्कचं काम या आठवड्यामध्ये तुम्हाला सुरू होताना पाहायला मिळेल. आणि एक भव्य लेझर शोचं थीम पार्क आपण उभारणार आहोत. हे कशासाठी आहे? आपल्या लोकांच्या रोजगारासाठी आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अतिशय या सगळ्या युवकांना घेऊन डिझाईन मध्ये आपण सगळ्यांचे विचार घेऊ, प्रत्येकाचं मत घेऊ. कारण की जी ऊर्जा आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यांच्यामध्ये पाहायला मिळते, या ऊर्जेचा वापर समाज हितासाठी तुम्ही करावं. नाही तर इथून संपल्यानंतर परत आपण आपल्या कामाला लागू नका. 1 दिवस 15 दिवसातून 1 दिवस तरी या शिर्डीच्या युवकांनी 1 दिवस एक तरी सामाजिक काम आपण घेतलं पाहिजे. एक तरी सामाजिक काम, थोडं स्वच्छता करणं असो, एखाद्या शाळेमध्ये मुलांबरोबर विद्यार्थ्यांबरोबर जेवायला जाऊ, एखाद्या असं सामाजिक काम आपण आपल्या आत्मीयतून, जोपर्यंत आपण हा भेदभाव मिटवत नाही तोपर्यंत भाषणाने काय उपयोग होणार. मी तर करणार आहे. तुम्ही आले तर ठीक, नाही आमचे टोपीवाले असतातच सगळे, काय काही पुढे जात नाही. परत एकदा कैलासवासी सुभाष घोडे व कैलासवासी नितीन शेजूळ या दोन्हीही व्यक्तींच्या आत्म्यात चिर शांती लाभो ही मी साईबाबांनी प्रार्थना करतो. या दोन्ही परिवाराबरोबर विखे पाटील परिवार सहभागी आहे. तुम्हाला भविष्यात काही जरी अडचण आल्यास, आणि तसंच कृष्ण देहरकर ते तर पीएमटी मध्ये प्रवारा मेडिकल मध्ये उपचार घेत आहेत, आले ते देखील आले. कधीही कुठली गोष्टीची आवश्यकता झाली, जी घटना घडली ती मी बदलू शकत नाही. ज्या लोकांच्या घरी हे लोक मृत झाले ते मी बदलू शकत नाही. फक्त मी माफी मागू शकतो की ही घटना घडली नव्हती पाहिजे. आपल्या मनामध्ये ज्या या घटनेमुळे वेदना झाल्या त्याबद्दल मी आमच्या परिवाराच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि एक गोष्टीची खात्री आवर्जून देतो की माझा 100% प्रयत्न की परत अशी घटना कधीही घडू नये यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करेल हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. परत एकदा आपण सर्वजण आलात, सगळ्यांना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. छत्रपती शासन सामाजिक सेवाभावी संघटना 2025 या वतीने यांच्या वतीने आज शिवजयंती उत्सव, एक अनोखा शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये जी 1.5 आठवड्यापूर्वी जी शिर्डीमध्ये घटना घडली त्या घटनेतील मयत कुटुंबांना, त्यांच्या घरच्यांना आपण 3.5 लाख रुपयाची मदत आज सर्व संघटनेच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने केलेली आहे. त्याचबरोबर माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी देखील त्यांच्या कुटुंबाच्या वतीने 3.5 लाख रुपयाची मदत या ठिकाणी जाहीर केली. अशी एकूण मदत या तिन्ही कुटुंबांना 7 लाख रुपयाची या ठिकाणी आज या शिवजयंतीच्या निमित्ताने इथं जाहीर झाली. आज दरवर्षी आम्ही विविध उपक्रम शिवजयंतीमध्ये घेत असतो. महिलांचा मानाचा पालखी सोहळा असेल, पारंपरिक मिरवणूक असेल, त्याचबरोबर शिवचरित्र वाचन सोहळा असेल, असे विविध उपक्रम आपण घेत असतो. परंतु ते सर्व उपक्रम यावर्षी थांबवून आपण हे जे पीडित कुटुंब आहे यांना आपण मदत केलेली आहे. आणि यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व छत्रपती शासनचा परिवार यामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत.
जय भवानी जय शिव। आज छत्रपती शिवाजी महाराजांची 95वी जयंती, त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। छत्रपती शासन शिर्डी शहर सामाजिक संघटना या संघटनेमार्फत आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे। या अगोदर संघटनेमार्फत शिवचरित्र पारायण सोहळा आणि पारंपरिक मिरवणूक या पद्धतीने छत्रपतींच्या विचारांचा जो वारसा आहे तो जपला जात होता। तसेच यावेळेस जे शिर्डीमध्ये गोडे कुटुंब, शेजूळ कुटुंब आणि तसेच बिहार कुटुंब यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यांना आधार देण्याचं काम या वेळेस छत्रपती शासन या संघटनेने केलेलं आहे। ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचा मावळा कोकण भागातील नावाला घेऊन तो दारात येथे पडला होता युद्धामध्ये। त्यावेळेस महाराजांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांना व भावाला आधार दिला। त्याचप्रमाणे आपल्या हिंदवी स्वराज्याचे पहिले सेनापती प्रतापराव गुजर हे युद्धात दारात येथे पडल्यानंतर ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्यांच्या कुटुंबाला आधार दिला होता त्याच विचारांचा वारसा आणि त्याच विचारांची प्रगती या छत्रपती शासन संघटनेतर्फे केली जात आहे। त्याचप्रमाणे या दुःखात असलेल्या कुटुंबांना शासन या संघटनेने आधार दिलेला आहे। याचप्रमाणे आमचं छत्रपती शासन हे शिवाजी महाराजांचा वारसा, संभाजी महाराजांची कीर्ती आणि या गोष्टी जपत राहील। त्यानिमित्त सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा। विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोलकर 97 67 06 65 85।